नमस्कार. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये स्वागत. मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तासच्या माध्यमातून आपण नेहमी चर्चा करत असतो. ती शिक्षण असेल, करिअर विषयक असेल किंवा व्यवसाय विषयक देखील असेल. आणि या अनुषंगाने आपण तज्ञांना देखील त्या विषयातल्या तज्ञांना बोलवत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. कारण आपलं शिक्षण जे आहे, जे आता बदलतं आहे विशेषतः स्वरूप, त्याचं आपण एक योग्य ते मार्गदर्शन घेतो. त्याचबरोबर करिअर असेल किंवा व्यावसायिक वाटा असतील, या अनुषंगाने देखील आपण चर्चा करत असतो. पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे. वेगळा आहे पण तो खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर त्या अनुषंगाने तुमचं इन्शुरन्स देखील आहे का, म्हणजे बिझनेस इन्शुरन्स आहे का, ह्याविषयी आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. आणि त्यासाठी तज्ज्ञ देखील आपल्यासोबत आलेले आहेत. आपल्यासोबत आलेले आहेत मानसी चंद्रचूड. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. थँक्यू, धन्यवाद. मानसी चंद्रचूड यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मानसी मॅडम या ग्रेप सीड्स कन्सल्टंट्सच्या डायरेक्टर असून त्या गेली अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्रेप सीड कन्सल्टंट्स ही कंपनी इन्व्हेस्टमेंट फायनान्स कन्सल्टन्सी या क्षेत्रात कार्यरत आहे. मानसी यांना इन्व्हेस्टमेंट बँकिंग, फिनटेक बँकिंग, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, इक्विटी, बॉन्ड्स या क्षेत्रांचा अनेक वर्षांचा अनुभव देखील आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे मानसी मॅडम नेहमी आपल्या क्लायंटला म्हणजे त्यांच्या ग्राहकांना इन्व्हेस्टमेंटबद्दल योग्य ते मार्गदर्शन करत असतात. तसंच मार्केटमध्ये होणाऱ्या चढ उतारांचा योग्य तो अभ्यास करून त्या क्लायंटला गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, कधी करावी याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करत असतात. मानसी यांचं एकच उद्दिष्ट आहे की क्लायंटने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ नेणं आणि त्यांच्या या पैशाचं योग्य तिथे गुंतवणूक करून क्लायंटला जास्तीत जास्त प्रॉफिट कसा होईल यावर ते नेहमी भर देतात. आणि आजचा आपला हाच भर विशेषतः बिझनेस करणाऱ्यांसाठी आहे. कारण आजचा आपला विषय आहे तो म्हणजे इन्शुरन्स फॉर बिझनेसमन. तुम्हाला या विषयावरनं कळालंच असेल की आपण कशा संदर्भात बोलत आहोत. कारण तुम्ही देखील बिझनेस जर करत असाल मग तो किती व्यापक आहे, मग बिझनेस तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे का, आणि जर तो घेतलेला नसेल तर तो घेणं का आवश्यक आहे, यासारख्या विषयांवरती आज आपण मॅडमचं मार्गदर्शन घेणार आहोत. आणि त्यासाठी मी तुमच्या वतीने काही प्रश्न विचारणार आहे. मॅडम, मला सांगा, साधारणतः आपण इन्शुरन्सचे कोणते प्रकार पाहतो आणि बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला इन्शुरन्स घेणं किती गरजेचं असतं? बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला बिझनेस करण्यासाठीच इन्शुरन्स लागतो. त्याच्याशिवाय त्यांनी बिझनेसमध्ये उतरूच नये. आणि जसा आपला बिझनेस वाढत जातो, धंदा वाढत जातो, तसं ते इन्शुरन्स वाढवावा लागतो. दुसरं म्हणजे की ब्रॉड कॅटेगरीजमध्ये बघायला गेलं तर 3 प्रकारचे इन्शुरन्स असतात. बिझनेसमॅनसाठी कीमॅन म्हणून लाईफ इन्शुरन्स असतो, ज्याची खूप गरज असते त्यांना आणि त्यांच्या पार्टनर्ससाठी. दुसरं आहे ते आहे मेडिकल इन्शुरन्स. आपण आणि आपल्या आजूबाजू जे कोण काम करतात, कामगार असतात, त्यांच्यासाठी मेडिकल इन्शुरन्स खूप गरज असतो. कारण काय, मेडिकल इमर्जन्सी जेव्हा येते आपल्या आयुष्यात आणि त्याचा इन्शुरन्स नसेल तर ती आपल्याला पूर्णपणे फायनान्शियली वाईपआउट करू शकते. पूर्ण वाटच लागते लोकांची हॉस्पिटलची बिलं भरता. तिसरं म्हणजे जनरल इन्शुरन्सची जी कॅटेगरी आहे त्यात बरेच इन्शुरन्स असतात. तुमचा बिझनेस कोणचा आहे त्याच्यावरती ठरतं की कोणता इन्शुरन्स घेतला पाहिजे. बरोबर. पण बिझनेस इन्शुरन्सचा वेल्थ मॅनेजमेंटशी देखील संबंध असतो. तो कशा पद्धतीने असतो, काय असतो? बिझनेस इन्शुरन्सचा वेल्थ मॅनेजमेंटशी असा संबंध आहे की साधारणतः आपल्या देशात 62% लोक ज्यांना नोकऱ्या मिळतात त्या MSME सेक्टरमध्ये मिळतात. आणि ह्या ज्या आहेत नोकऱ्या ज्या आपल्याला तो जो MSME बिझनेस ओनर आहे त्याला आपल्याला वाचवायचं आहे. आणि हा जो माणूस आहे त्याच्यासाठी वेल्थ मॅनेजमेंट ज्या कंपनीज असतात त्या इन्शुरन्स त्यांच्यासाठी कोणता जो अप्रोप्रिएट आहे ते सांगून देतात. बरोबर. मॅडम, बिझनेस इन्शुरन्समध्ये साधारणतः कोणते प्रकार असतात, कशा स्वरूपाचं ते असतं? बिझनेस इन्शुरन्सचे प्रकार म्हणजे पहिलं तर आपण चालू करू शकतो लाईफ इन्शुरन्सपासून. लाईफ इन्शुरन्स बिझनेसमॅनसाठी कीमॅन इन्शुरन्स हा एकदम महत्त्वाचा इन्शुरन्स असतो. कारण काय, एखाद्या दिवशी एखादा तुमच्या पार्टनर जर का त्यांना काही झालं पुढे जाऊन तर तुमचा अख्खा बिझनेस सफर होतो. आणि ते होऊ नये म्हणून पहिलं म्हणजे लाईफ इन्शुरन्स कीमॅन पॉलिसी नक्की काढावी. दुसरं जे महत्त्वाचं आहे की हेल्थ इन्शुरन्स.
जे एक बिझनेस स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी आणि आपल्या कर्मचाऱ्यांसाठी, एम्प्लॉईजसाठी काढतो. तिसरं जे काय आहे, हे जे कॉमन इन्शुरन्स जे आहे, ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्स, आता काम करतोय आपण, बिझनेस चालवतोय म्हणजे आपल्याला कुठं ना कुठेतरी जावं लागतं. ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे त्याच्यासाठी. नंतर आपण बिझनेस करतो तेव्हा आपण बिझनेस चालवण्यासाठी आपल्यासाठी काहीतरी व्हेकल्स आणतो, आपण 2 व्हीलर घेतो, 4 व्हीलर घेतो, तर त्याच्यासाठी इन्शुरन्स लागतो. ते तर मॅन्डेटरी आहे बाय द गव्हर्मेंट, सो आपल्याला मोटर इन्शुरन्स नक्कीच घ्यावा लागतो. नंतर बरेच वेळा बर्गलरी इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स. आता काही माल एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जायला पाहिजे आपला माल, तर तेव्हा ती माल जाताना लोडिंग, अनलोडिंग आणि ट्रॅव्हल याच्यात माल जाताना आपण त्याच्यासाठी मरीन इन्शुरन्सची पॉलिसी घ्यावी लागते. नंतर देर आर सम पॉलिसीज विच आर जास्ती कॉमन अशा नाही आहेत, तर त्यातले मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल देते की एरर्स अँड ओमिशन इन्शुरन्स. सो आता आमचे एक क्लायंट आहेत, जे त्यांचं एक मोठं बुटीक आहे आणि त्यांच्याकडे साधारणतः त्या बुटीकमध्ये एक 25 कामगार आहेत, जे आर्टिसन्स, जे स्टिचिंगचं काम करतात. आणि आता असं बरेच वेळा होतं की लग्न कार्य घरी असतं आणि तेव्हा आपण एक खूप महागाचे लेंगा, साड्या असं घेऊन येतो आणि तेव्हा त्याच्या स्टिचिंगमध्ये, लेंगाच्या स्टिचिंगमध्ये, ब्लाऊजच्या स्टिचिंगमध्ये, आता जेव्हा आपण 2-5 लाखाच्या साड्या घेऊन येतो तेव्हा हे तर शक्य नाही आहे की त्याची काहीतरी चूक झाली कामगाराकडनं, तर तो कामगार काही आपल्याला 2-5 लाख रुपये देऊ शकत नाही. पण एखादी चूक झालीच तर हे बुटीकवाले जे लोक आहेत ते आपल्याला आपले पैसे तेवढे परत देऊ शकतात. सो एरर्स अँड ओमिशन इन्शुरन्स आहे, वर्कमेन्स कॉम्पन्सेशन आहे, असे बरेच इन्शुरन्सेस. सो 25पेक्षा जास्ती इन्शुरन्सचे प्रकार आहेत विच अ बिझनेसमॅन कॅन यूज स्वतःसाठी. आता बरेच लोक, आता आपण जेव्हा काहीही काम करतो, सगळ्यांकडे लॅपटॉप्स आहेत, सगळ्यांकडे डेस्कटॉप आहेत, सगळ्यांकडे ईमेल्स आहेत. सो सायबर इन्शुरन्स हा एक नवीन प्रकार आहे इन्शुरन्सचा जो आलेला आहे आणि दिस हेल्प्स एव्हरीबडी सेविंग देअर डेटा जो असतो आपला, ईमेल्स, फिशिंग कधी कधी होतं. हे मोठ्या मोठ्या बँकांबरोबर सुद्धा झालेलं आहे की काही फिशिंग ईमेल्स एम्प्लॉईनी क्लिक केला आणि त्यांचा पूर्ण डेटा गेला आहे किंवा पैसे गेलेले निघून अकाउंटमधनं. सो त्याच्यासाठी सुद्धा इन्शुरन्स असतो. म्हणजे खरं तर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती देताय. म्हणजे 25 एक इन्शुरन्स जर असतील तर त्याच्या संदर्भात माहिती घेऊन अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. मात्र हा सर्वसाधारणपणे सामान्यांना किंवा बिझनेसमॅन लोकांना तेवढा वेळ नाही आहे, तर तुमच्यासारख्या तज्ज्ञांकडनंच हे मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला जर या संदर्भात अधिक प्रश्न जर असतील तर तुम्ही जे नंबर स्क्रीनवर दिसत आहेत तुमच्या, तर त्या स्क्रीनवरच्या नंबर्स डायल करा किंवा वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडलर्स आहेत त्या संदर्भात तुम्ही तिथे चौकशी करू शकता, तुमचे प्रश्न जाणून घेऊ शकता. पण मॅडम, साधारणतः आपण बघितलं की बिझनेस इन्शुरन्स आणि मेडिकल इमर्जन्सीचा देखील संबंध असतो. खरंच असं असतं का आणि कशा पद्धतीने तो असतो? सो मेडिकल इमर्जन्सी कोणालाही येऊ शकते आयुष्यात. ॲक्सिडेंट होऊ शकतात किंवा कधीही, म्हणजे असं बरेच वेळा झालं आहे की तुम्ही उठलाय आणि तुम्हाला अपेंडिक्सचं पेन झालं, काहीही होऊ शकतं. आणि ह्या मेडिकल इमर्जन्सीसाठी एव्हरी बिझनेस, सगळ्या बिझनेसनी स्वतःसाठी, स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी कव्हरेज घ्यावं मेडिकल इन्शुरन्सचं. कारण काय, फक्त कर्मचारी नाही, आपल्या घरातसुद्धा जर का कोणाला इमर्जन्सी झाली मेडिकलची, तर ती इमर्जन्सी आपण त्यातसुद्धा कोणाचं तरी काय म्हणतात त्याला, सगळे पैसे जातात हॉस्पिटलची बिलं भरताना. सो म्हणून आपण जेव्हा बिझनेसमध्ये मेडिकल इन्शुरन्स घेतो ते नॉर्मली कव्हरेजमध्ये एम्प्लॉईज आणि त्यांच्या फॅमिलीज एवढे सगळे कव्हर करतो. पण साधारणपणे बिझनेस ओनरला इन्शुरन्स घ्यायचा असेल त्याने, तर कोणता इन्शुरन्स घ्यायला हवा आणि वार्षिक त्याच्यासाठी किती पैसे बाजूला काढून ठेवणं गरजेचं असतं? कोणता इन्शुरन्स घ्यायला हवा, आता
हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. सो आपण पहिला जो इन्शुरन्स घ्यायला नक्की हवा आहे तो बिझनेस ओनरनी स्वतःसाठी घ्यायला पाहिजे, जो आहे कीमॅन इन्शुरन्स. दुसरा इन्शुरन्स जो आहे मोटर व्हेकल इन्शुरन्स. तिसरा इन्शुरन्स जो आहे मेडिकलचा इन्शुरन्स. चौथा इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे जो सायबर इन्शुरन्स आहे. त्याच्यानंतर तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेस कोणत्या प्रकाराचा बिझनेस आहे त्याच्यावरती सुद्धा ठरतं की कोणता इन्शुरन्स घ्यावा. आता मी जसं सांगितलं, बुटीकनी एक एरर्स अँड ओमिशन इन्शुरन्स घेतला, कारण का ती बुटीकच एवढं मोठं आहे आणि त्यांचे क्लायंटेल जे आहे एक कपडा जो येतो तो खूप महाग येतो. 5 लाख 10 लाख नुसतं कापडाची किंमत होते. तर तेव्हा त्यांनी एरर्स अँड ओमिशन इन्शुरन्स घेतलेला आहे. एखाद्या तुम्ही बघितलं इव्हेंटवाली कंपनी असेल जे इंटरनॅशनल इव्हेंट ऑर्गनाईज करतात किंवा इथे मोठे लग्नाचे इव्हेंट्स असतात, हे इव्हेंट कंपनी एखादा इव्हेंट इन्शुरन्ससुद्धा घेऊ शकते. सो आपला जो बिझनेस आहे तो बघून आपण वेगळे कोट्स घेऊ शकतो आणि त्याच्यावरतीच डिपेंड होतं की कोणता इन्शुरन्स घेतला पाहिजे. सो हे जे आहे हे कस्टमाइज्ड प्लॅनिंग असतं प्रत्येक बिझनेसचं. सो एका बिझनेसला हाच बॉक्स आणि एवढेच इन्शुरन्स कवर करतील असं नाही आहे. आपण वेगळे इन्शुरन्स बघितले पाहिजेत. साधारणतः बिझनेस म्हटला की एकतर एखादा ओनर असतो किंवा 2 ओनर असतात किंवा त्यापेक्षा जास्त असतात. मग जेव्हा जास्त असतात त्यावेळेला काय फरक पडतो किंवा कोणत्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे बिझनेसच्या संदर्भात इन्शुरन्स घेताना? सो आता जर का 2 पेक्षा जास्ती ओनर असतील बिझनेसचा, सपोज तुमचा बिझनेस आहे, माझा बिझनेस आहे आणि अजून 2 लोकांचा बिझनेस आहे. एकाचा पर्सेंटेज बिझनेसमध्ये 30% आहे, एकाचा 10% आहे, एकाचा 50% आहे. सो ह्यांनी जो इन्शुरन्स घेतला पाहिजे कीमॅन इन्शुरन्स, की आपण जर का त्या बिझनेससाठी एक 10 कोटीचा कीमॅन इन्शुरन्स जर का काढत असू, तर माझे जर का 30% आहेत या बिझनेसमध्ये, तर मला 3 कोटीचा कीमॅन इन्शुरन्स असला पाहिजे. ज्यांचे 50% आहेत त्यांना 50%, ज्यांचे 20% आहेत त्यांना 20%. सो त्यांचं जे इक्विव्हॅलंट पर्सेंटेज आहे होल्डिंग बिझनेसमध्ये, तेवढ्या याच्यात तसा तो इन्शुरन्स काढला गेला पाहिजे. लॉस रिकव्हरीच्या संदर्भात काय नियम असतात त्याचे किंवा काय स्वरूप असतं त्याचं? कारण बऱ्याच वेळा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे जर आपल्याला लॉस झाला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला जर काही झालं तर त्या संदर्भात काय नियम आहे? सो लॉस, आता फॉर एक्झाम्पल प्रोफेशनल इंडेमनिटी एखाद्या डॉक्टरनी घेतलं, म्हणजे त्यांनी काहीतरी करताना जर का चुकून एखादी चूक झाली ऑपरेशन करताना, तर तेव्हा त्यांच्यासाठी प्रोफेशनल इंडेमनिटी इन्शुरन्स आहे. पण बिझनेस लॉस, आता फॉर एक्झाम्पल स्टॉक ब्रोकर आहेत आणि स्टॉक ब्रोकर जर का त्यांचा अपेक्षा आहे की आज प्रॉफिट होणार पण नुकसान झालं, करेक्ट, पण त्या नुकसानात भरपाई करायचं हे इन्शुरन्सचं काम नाही आहे. तुमचा डे टू डे बिझनेसमध्ये जर का तुमचा लॉस झाला आणि तुम्ही तो जो प्रोफेशनल लॉस आहे तो इन्शुरन्स भरपाई करत नाही. इनफॅक्ट तुम्ही जर का ते करायचा प्रयत्न केला देन दॅट क्वालिफाईज, ते इन्शुरन्स फ्रॉड म्हणलं जातं आणि दॅट इज इलिगल. सो आपण नेहमीच्या बिझनेसमध्ये जो लॉस होतो तो आपण इन्शुरन्समधनं काढून घेऊ शकत नाही. इन्शुरन्सचा एक प्रिन्सिपल आहे, एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे की आपण जेव्हा इन्शुरन्स घेतो आणि त्याचे आपल्याला पैसे मिळतात, तर त्यातनं आपल्याला प्रॉफिट किंवा नफा नाही झाला पाहिजे. आपल्याला फक्त लॉस कवर झाला पाहिजे पण प्रॉफिट नाही झाला पाहिजे. सो हा लॉस हा जो टॉपिक आहे दॅट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक आणि ज्याच्यावरती आपण एक 2-5 तास आरामात बोलू शकतो. निश्चितच, कारण एकतर मुळात हल्ली वापरापेक्षा गैरवापराकडे जास्त कल असतो आणि हे कल जे असतात तेच आपल्याला थांबवायचे आहेत. बिझनेसमन असला की एक साधारणतः त्याची फॅमिली असतेच आणि ती त्याच्या यशामागे असते, नेहमी उभी असते. तर फॅमिली इन्शुरन्सच्या संदर्भात तुम्ही काय सांगा? सो आपण जे बिझनेसमध्ये कीमॅन इन्शुरन्स घेतो ते एकीकडे असतं आणि फॅमिलीसाठी आपण जो इन्शुरन्स घेतो तो दुसरीकडे असतो. आपल्याला दोन्हीही प्रकारचे इन्शुरन्स लागतात बिझनेसमॅन म्हणलं की. कारण काय होतं, आता फॅमिलीसाठी आपण जेव्हा इन्शुरन्स घेतो तेव्हा आपण घेतला पाहिजे
एक टर्म पॉलिसी नक्की असली पाहिजे. मिनिमम 2 कोटीची तरी टर्म पॉलिसी लागते, कारण की आपल्याला मुलं असतात, मुलांची शिक्षणं असतात, मुलांची लग्न असतात किंवा त्यांना काहीतरी आयुष्यात पुढे जर का अमेरिकेत किंवा कुठेही जाऊन विदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर याचा खर्च भरपूर असतो. सो आपण हे मिनिमम एवढा तरी इन्शुरन्स घेतला पाहिजे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो आपण इन्शुरन्स घेतो हे नेहमी MWPA म्हणजे मॅरिड विमेन्स प्रॉपर्टी ॲक्ट ह्याच्या खाली नक्की घालावा. म्हणजे ह्या इन्शुरन्सचे जे पैसे येतात ते फक्त तुमच्या बायकोसाठी आणि मुलांसाठी वापरला जाईल. बायकोला किंवा मुलांना हे पैसे कोणी तिसऱ्या माणसाला द्यायची गरजच नाही आहे. सो हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या पुढची एक गंमत जी आहे की जर का तुम्ही MWPA खाली घातलं आणि तुमचा जर का डिवोर्स होत असेल तर तुम्हाला ती पॉलिसी ब्रेकच करावी लागेल. तुम्हाला देर इज नो अदर ऑप्शन. तुम्ही एक MWPAमध्ये घातलेली पॉलिसी तुम्ही ती परत MWPAच्या इथून बाहेर नाही काढू शकत. बिझनेस आणि आयुष्यामध्ये पार्टनरचं महत्त्व खूप आहे एकदम, हे देखील इन्शुरन्स सांगतं. पण एक ओव्हरऑल जर आपण पुन्हा एकदा एक त्याची गोळाबेरीज करायचं म्हटलं बिझनेसमनसाठी इन्शुरन्सचं, तर तुम्ही काय सांगाल? आणि हा मार्केटमध्ये खूप अवेलेबल्स असतात इन्शुरन्सचे प्रकार म्हणा, इन्शुरन्सच्या पॉलिसीज म्हणा, तर कशा पद्धतीने पर्सनल इन्शुरन्स परत एकदा करावा आपण त्याबद्दल सांग. महत्त्वाची जी गोष्ट आहे पहिलं म्हणजे की आपण इन्शुरन्स घेतोय कोणाकडनं. आपण एक अशी एजन्सी बघितली पाहिजे ज्यांच्याकडे फक्त एकच इन्शुरन्स पार्टनर नसला पाहिजे. त्यांच्याकडे मल्टिपल इन्शुरन्स पार्टनर्स असले पाहिजेत, कारण का तुमच्याकडे जे इन्शुरन्स कोट येतं ते मल्टिपल इन्शुरर्सकडनं आलं पाहिजे. दुसरं गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे की त्या कंपनीचा क्लेम पेड रेशिओ काय आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. आमचे सर्व्हिस सेक्टरमध्ये HR कंपनी त्याचे डिरेक्टर होते. ठीक आहे, त्यांनी 2 पॉलिसीज घेतल्या आणि त्यात त्यांनी क्रिटिकल केअरचं एक रायडर असतो त्याचं कवर घेतलं आणि दोन्हीचं क्रिटिकल केअर रायडरचं कवर घेतलं दोन्ही पॉलिसीजमध्ये. आणि झालं असं की साधारणतः एक 7 वर्षानंतर त्यांना आला हार्ट अटॅक आणि एका कंपनीने त्यांना त्यांच्या क्रिटिकल केअर रायडरचे जे होते पैसे ते त्यांना दिले आणि दुसऱ्या कंपनीने नाही दिले. तो ह्यात खूप महत्त्वाचं आहे की आपण बघतो की काय नक्की कंपनीचा क्लेम पेड रेशो आहे. जर का कंपनीचा क्लेम पेड रेशो कमी असेल किंवा आपण ती कंपनी जनरली अवॉइड केली पाहिजे. कारण काय शेवटी काय आहे, आपण पैसे भरतोय ते नुसते टॅक्स सेव्हिंगसाठी नाही भरत आहे. प्रीमियमचे पैसे आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा इन्शुरन्स कंपनीने आपल्याला परत दिले पाहिजेत, म्हणून आपण इन्शुरन्स घेतो. नक्कीच मॅडम, तुम्ही खूप महत्त्वाच्या अशा विषयावर सांगता आहात. आणि मुळात जसं सांगितलं की टॅक्स सेव्हिंगसाठी हा इन्शुरन्स प्रकार नसतो, तो स्वतःच्या होणाऱ्या लॉससाठी असतो. लॉस म्हणजे कुठल्याही भौतिक लेवलचा नाही, तर एक जो आपण सेटअप केलेला असतो पूर्ण बिझनेसचा, त्या अनुषंगाने जर कुठला लॉस होणार असेल, व्यक्तीचा असेल किंवा आपल्या संस्थेच्या प्रिन्सिपल्स ह्या सगळ्यात ध्यानात घेऊन जर तो लॉस होणार असेल तर ते जास्त महत्त्वाचं असतं, असं तुमच्या बोलण्यातनं एक तुम्ही सुचवता आहात किंवा इन्शुरन्सचा फायदा या अनुषंगाने सांगता आहात असं म्हणायला हरकत नाही. खरं तर हा खूप मोठा विषय आहे, तो एवढ्या वेळात होणं शक्य नाही आहे, पण आपण पुन्हाच असं वेगवेगळ्या विषयावर निश्चितच भेटू. धन्यवाद. नमस्ते, थँक्यू. तर प्रेक्षक हो, तुम्हाला देखील हा इन्शुरन्स विषय कळायला सुरुवात झाली असेल किंवा कळत असेल तर त्यातले अगदी बारकावे देखील तुमच्या जर लक्षात आणून घ्यायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधून देखील याविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तूर्तास हॅलो 24 तासमध्ये इतकंच. धन्यवाद.